नमस्कार. विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. कारंजगाव ग्रामदैवत बंगालेबाबा देवस्थानवरती साऊंड सिस्टीमचा शुभारंभ. कारंजगाव ग्रामदैवत श्री बंगालेबाबा देवस्थान आवारात भक्तिमय गीते लावण्यासाठी व इतर कार्यक्रमाकरता भक्तांनी साऊंड सिस्टीम दिली असून या साऊंड सिस्टीमचा शुभारंभ कार्यक्रम उत्साहाने पार पडला. प्रारंभी बंगालेबाबा देवाचे दर्शन घेतल्यानंतर प्रकाश काशीद यांनी स्वागत केले. त्यानंतर देणगी दिलेले भक्त अभय खराडे यांच्या हस्ते या साऊंड सिस्टीमचे पूजन करून व श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर अभय खराडे, पोपटराव साळुंखे व सातापा सुतार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी श्री बंगालेबाबा देवस्थान कमिटी अध्यक्ष अरविंद खराडे म्हणाले की कारंजगाव ग्रामदैवत हे जागृत देवस्थान असून या ठिकाणी कारंजगावसह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने दर्शनाला येतात. त्यांना या देवस्थान आवारात आल्यावर भक्तांना समाधान वाटावे यासाठी रोज सकाळ संध्याकाळी भक्तिमय गीते लावावे, त्याचबरोबर इतर कार्यक्रमाचा लाभ मिळावा यासाठी अभय खराडे यांनी साऊंड सिस्टीमची देणगी दिली आणि ही साऊंड सिस्टीम व्यवस्थित लावण्यासाठी पोपटराव साळुंखे व सातापा सुतारे यांनी विशेष प्रयत्न करून बंगालेबाबा देवावरची श्रद्धा थोर असल्याचे दाखवून दिल्याचे सांगितले. यावेळी रामचंद्र खोत यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी देवस्थान कमिटीचे उपाध्यक्ष लक्ष्मण पसारे, विलास खराडे, आप्पासो सावंत, देवाप्पा देवकते, पुंडलिक काळंकार, रावसाहेब मानगावे, आप्पासो मकानदार, खंडू सोकांडे, प्रदीप खराडे, प्रकाश हंडे, बहुसो चिंदके, टिप्पू चौगुले, उस्मान मकानदार यांच्यासह उरूस कमिटी सदस्य, ग्रामस्थ व भाविक उपस्थित होते. मित्र हो, विचारांचा तारा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून, लाईक करून, शेअर करावी अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. विचारांचा तारा न्यूजसाठी कारंजगावहून रंगराव बन्ने, बारवाड. नाही तर त्याची निरंतर सेवा देण्याची जी संकल्पना त्यांना सुचली आणि त्याचबरोबर आपल्या नेहमीच उरूस कमिटीला नेहमी साथ देणारे सातापा सुतार या सर्व मंडळींनी जे सहकार्य केले, पुनश्च एकदा मी उरूस कमिटी आणि कारंजगाव ग्रामस्थांच्या वतीनं त्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन करतो. या कारंजगाव गावच्या ग्रामदैवत आणि जंगली महाराजांच्या या पुण्यभूमीमध्ये हे कार्यक्रम असे होत असतात. आमची जबाबदारी आहे ती आणि याचबरोबर उरूस कमिटी नवीन संकल्पना घेऊन त्या आमच्या सर्व जुने सगळे मंडळी, जाणती मंडळी, त्याचबरोबर तरुण मंडळी आणि सर्व गावातील गावकऱ्यांना ही संकल्पना मांडून हे सातत्याने काम चालू असतं. हे सगळं टिकवण्याची आमची जबाबदारी आहे आणि नेहमी त्यामध्ये आम्ही सुद्धा उत्स्फूर्ततेने भाग घेऊ. आम्ही सुद्धा सकाळी 5:30ला घाटावरती आंघोळीला असतोय. आता इतर वेळेला पावसाच्या वेळेला वगैरे आबाईचं काम सांगायचं तर पावसाच्या वेळेत समोर पूर आला तरी सुद्धा पोहोचून मोटर चालू करतो. जरी तर आता या ठिकाणी त्याला जर यायचा वेळ झाला, गाडी वगैरे वस्ती असेल तर आमच्यापैकी कुणाला तरी आबाई सांगतोय की लाईट बंद करा. सकाळी 7ला किंवा 6:30ला लाईट बंद करतो. तशीच आमची सुद्धा जबाबदारी आहे. आम्ही जे सकाळी दर्शनासाठी येतोय, 5:30ला येतात, 6ला येतात, आम्ही 5:30-6च्या दरम्यान असतो. साऊंड सिस्टमचं उद्घाटन त्या निमित्तानं उपस्थित असलेले सर्वच कारंजगावातील उरूस कमिटीचे सदस्य, ग्रामस्थ आणि विशेष करून आमचे कोल्हापूरचे मित्र या पहिल्यापासून आमचे होते. परवानी परत आता भर पडली आणि अगदी आमच्या डोक्यात कल्पना आहे ना, स्वतः येऊन त्यांनी सांगितली ह्या पद्धतीने करूया आणि असं करूया असे शाळके. बंगाली बाबांचं कुठलेही काम करत असताना ही 2-4 मंडळी जरी आम्ही दिसत असलो तर मी नेहमी सांगत होतो की ह्याच्या पाठीमागे हनुमानसाठी शिकवत आहे. त्यांची नावं घेईल तेवढी कमी आहे. आता मुळात साळकेपर्यंत नेणारा कोण हे पण महत्वाचं. तर ते सोकांडे बंधूंनी एवढी आज मदत केलेली आहे. मधावरती ते बॉक्स आणणं करणं हे सगळं ते आमचा बंडू म्हणजे अगदी जेव्हापासून वायर कमी पडले तर तेवढ्यासाठी कोल्हापूरला गेला. म्हणजे प्रत्येक माणूस न सांगता आपापल्या परीनं काम करत असतोय. त्यामुळे तिथं सत्कार किती जणांचा करायचा आणि किती जणांची नावं घ्यायची याचे काही वेळा आम्हाला फार अवघड होते. सर्वांना माहिती आहे की पब्लिकच्या म्हणजे ग्रामस्थांच्या भक्ताच्या डोक्यातल्या कल्पना यशस्वी करत हे काम त्यांचं आहे. अक्षरशः म्हणजे आबाई सांगायला की नाही 11,000 देणग्या काहीतरी करा तुम्ही म्हणून असं म्हणण्यात तर लक्षुदा मी बसलो. तेव्हा कधी कसं विषय असा होतं इथंच बसून आता 11,000 रुपये घेऊन इथं असं काही एखादं काम कुठलं करता येईल. मग चला साऊंड सिस्टमचे डोक्यात आमच्या लगेच फोन बंडूला. बंडू म्हटलं मी कोल्हापुरात साळुंखे जवळ जायला आणि तिथं फोन दिला आमचा. त्याने मी लगेच म्हटलं एक काम करतो, मी स्वतः येतो तिथं जवळ बघतो मग आपण निर्णय घेऊया. म्हणजे ते काम आता अक्षरशः तुम्हाला पटणार नाही. कालपर्यंत 7-5 जणी आमचं तर म्हणजे की आज गुरुवारी आम्हाला हे उद्घाटन करायचं होत नाही. कलर इतका ओरला होता कालपर्यंत
की त्याला वेल्ड मारताना स्पार्क होईल, रात्रभर त्याला फॅन लावले गेलं, कार्यक्रम आता रद्द झाला. पण मला वाटतं 3 वाजता परत आमचं पूर्ण झालं, परत आधी सावळके मामाची फोन. काय नाही, मी 4:30-5 होतात ते करायचं. सांगण्याचा उद्देश काय, बंगाली बाबाच्या कृपेनं अडचण आपल्याला कुठली आर्थिक असली कुठली येत नाही. आणि त्यांच्या सहकार्यातून आज इथं बसलेले आपण अगदी म्हणजे अख्खा उद्घाटन सोहळा पूर्वनियोजित अजिबात नव्हता. बरोबर मला वाटतं 3:30-4 वाजता त्याच्याला फोन करू, त्याच्या म्हणजे का नाही दादा सगळ्यांनी निमंत्रण देतो, मी काही जणांना फोन लावले, अजून त्याची बरीच मंडळी चुकले, याची कुठं आम्ही परिस्थिती केली नाही काय नाही. कारण पावसाळ्याचे दिवस आहेत, कुठला गुरुवार म्हटलं आणि पाऊस पडला, बंगालीला येरा पडला, हे आणि म्हणजे हा कार्यक्रम राहिला असं मनाला वाटतं. आणि गुरुवार आपल्याला अत्यंत महत्वाचं, वेदांत बाबा घडवून आणतात, त्याबद्दल आमचं दुमत नाही. पण ह्यामध्ये काम करत असताना ही कुठलीही गोष्ट असू दे, आता परवाचं उदाहरण तुम्ही बघितलं, आता पत्र घालून झालं तर आता मला सांगितलं सगळं काम सांगू आम्हाला ते अर्जंट पाऊस पडायचा उत्तर पत्र म्हणजे अगदी त्यानं मला एकट्याला होत नाही, दादा आम्ही 4-5 माणसं मिळतो, 2 दिवसात काम पूर्ण. सांगण्याचा उद्देश हा की बंगाली बाबांचं काम करायला जी मंडळी ते फक्त आम्ही सांगावं किंवा त्यांच्या डोक्यात नाही हा शब्द कोणाच्या तोंडातून येत नाही, ते काम यायची होत असतं. ही कृपा फक्त बाबांची आहे, रोज असा नसणार आहे. घरात ज्याप्रमाणे सकाळी पहिले रेडिओ लावले जातात, कुठेही तुम्ही बसला तर चांगली गाणी तुमच्या मनावर बसावी. तिथं आल्यानंतर बाबांचं स्मरण आणि मन कायम तुमचं म्हणजे आनंदात राहावा, हा त्या पाठीमागचा येतो. आता गाण्याचं कॅसेट देखील भरताना आम्ही असा विचार करून की रोज गाणी त्यात वेगवेगळी लागावी, त्या पद्धतीने त्यामध्ये ते पेनड्राईव्हमध्ये साधारण 500 ते 1000 गाणी भरून आणणं, ती रोज वेगवेगळी गाणी ऑटोमॅटिक लागणं, त्याला टायमर असणं, त्या सगळ्या गोष्टींची. आता परवा आपण जे पाण्याची केलं तर प्रत्येक भक्त जे लोक इथून जातात त्यांनी पाण्याची सोय फार सुंदर केली. अजून आपल्याला भरपूर कामं बंगाली बाबांच्या पोटेने करायचे आणि जी कामं आम्ही करतोय ते आम्ही मनानं अजिबात करत नाही. जे भक्तांच्या डोक्यामध्ये बुद्धी असतात तीच कामं उरूस कमिटी तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने करत असतात, म्हणून तो वादच कुठला निर्माण होत नाही.